बैलगाड्याची शर्यत. आणि तिथं एक बकासूर नावाचा बैल आहे पुणे जिल्ह्यामध्ये. म्हणजे काय सांगतोय, लहान माणसाने मोठं कसं व्हावं आणि जिंकायचं असेल तर कसं जिंकावं हे पाहायचंय ना तुम्हाला, तर त्या बैलाने मला शिकवलं महाराज. बकासूर नावाच्या बैलाकडून मी गुण घेतला. कोणता गुण? ज्या वेळेला शर्यत सुरू व्हायच्या 5-10 मिनिट अगोदर त्या दुसऱ्या पहिल्या लाईनकडे जायचं असतं ना, सगळे बैल गाड्या घेऊन तिकडे लोक जातात, पण बाकीच्या बैलाला धरून नेत असताना 4-4 माणसं लागतात. इकडून दोरी तिकडून दोरी तिकडून दोरी, एवढे बैल उड्या मारतात, लाथा मारतात. पण तो बकासूर नावाचा जो बैल आहे, तो बैल असा रुबाबात चालतो महाराज. एकच माणूस छोटी दोरी घेऊन पुढं पुढं चालतो आणि तो बैल त्यांच्या पाठीमागे सावका सावका रुबाबात चालतो. कारण जो जिंकतोय ना तो पहिल्यांदा शांत राहतो. हा गुण बकासुराचा आहे. शांत चालतो तो, तिकडं जातो. अशी आडवी ती लाईन टाकलेली असते, सगळ्या गाड्या अशा उभा राहिलेल्या असतात. बाकी सगळे बैल उड्या मारतात, पुढे एकदा मागे एकदा इकडे एकदा तिकडे एकदा. पण हा बकासूर शांत उभा राहतो, फक्त अशी वाकडी नजर करतो, त्या झेंड्याकडे पाहतो महाराज. जो झेंडा असतो ना इशारा करण्याकरता, त्या झेंड्याकडे बैल पाहतो. फक्त असा जागेवरचा पाय सुद्धा बैल हलवत नाही. आणि जसा झेंडा खाली पडला तसा बैल असा धावतो, असा धावतो, असा धावतो. शेकडो गाड्या मागे पडतात आणि एकटा बकासूर आपल्या सोबतीच्या बैलाला घेऊन तो गाडीची शर्यत जिंकतो. ही कथा काय सांगते? ही कथा जिंकायचंय त्याला पहिल्यांदा शांत राहता आलं पाहिजे. शांत राहता आलं पाहिजे. ही बैलाकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत महाराज.